आणि महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवार यांच्या पक्षाचे 8 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे खासदार पंतप्रधानांची भेट घेणार आहेत। याआधी शिंदेंच्या खासदारांसह टीएमसीतून फुटलेल्या खासदारांनीही मोदींची भेट घेतली होती। या सर्व भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेत सादर होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, ही भेट महत्त्वाची आणि त्यावरून अर्थात राज्यात मोठ्या प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या आहेत। श्रुती, ऑफिशियली जरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगितलं जात असलं ही भेट राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती आहे, तरी ह्या भेटीच्या मागे राजकारण असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर संसदेच्या कामकाजाचा हा शेवटचा आठवडा आहे आणि या आठवड्याचा आज पहिला दिवस आहे। पहिल्याच दिवशी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। जी चर्चा सुरू आहे श्रुती, सध्या डिलिमिटेशन विधेयक असेल किंवा एफसीआरए विधेयक असेल, या दोन्ही विधेयकांसाठी सरकारला विरोधी पक्षांच्या खासदारांचा काही पाठिंबा अपेक्षित आहे आणि तो पाठिंबा देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या पक्षांकडे समर्थन मागितलं जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती ही होणारी भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। श्रुती, खरं तर 15 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती। त्यावेळी सुप्रिया सुळे या देखील भेटीमध्ये होत्या, पण सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगितलं गेलेलं होतं की मी फक्त सुरुवातीचे काही मिनिटं भेटीमध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर शरद पवारांची स्वतंत्र चर्चा झालेली होती। ती भेट, त्या भेटीचं पत्र खरं तर शरद पवार यांच्याकडून दिलं गेलेलं होतं। त्याची माहिती त्यानंतर समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं, पण त्यानंतर आज होत असलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। कशा पद्धतीने या भेटीमध्ये चर्चा होती हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण डिलिमिटेशन विधेयकाला सरकारने अगोदर भूमिका स्पष्ट करावी आणि नक्कीच त्या दृष्टीनेच काय नेमक्या घडामोडी दिल्लीत घडतायत अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही, तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं। जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल। कारण इच्छापेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील, कोणी अनुपस्थित राहणार नाही। सगळं व्यवस्थित झालं डिलिमिटेशन मध्ये, तर तुमचा डिलिमिटेशनला पाठिंबा असणार तुमच्या पक्षाचा? याचे निर्णय त्या आमच्या तिथल्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई घेतील। कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत। ज्या पद्धतीनं तुमचे खासदार तुम्हाला सोडून गेले तुम्हाला कळलं नाही, तसंच येणाऱ्या काळात उरले सुरले महाविकास आघाडीतले आणि इंडिया ब्लॉकमधले ब्लॉक झालेले पक्ष देखील तुमची साथ सोडतील।